मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमच्यासोबत. श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. आता स्वयंपाक वगैरे करते आणि मला जायचं आहे आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे पुण्यातलं, कोथरूड विभागातलं. तर तिथं मला जायचं आहे कारण की मी मंडेला ब्लड टेस्टसाठी जे आहे तर सॅम्पल दिले होते, तर त्याचे रिपोर्ट जे आहे ते आज कलेक्ट करायचे. मला ना श्वसनाला त्रास होते. आज 5 दिवस झाले तर मला श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होते. दुसरं काही नाही आहे, पण मला श्वासच घेता येत नाही. आणि बॅक पेनचा जो त्रास आहे ना, जो वरची भाग असतो ना पाठीचा, तो पूर्ण दुखत आहे. तर त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट घेत आहे. तर बघूया आता रिपोर्टमध्ये काय येतं. डॉक्टरांना पण लक्षात येत नाही आहे की सध्या काय होतं आहे नेमकं. तर सध्याचा ब्लड सॅम्पल घेतलेला आहे, तर त्याच्यानंतर आज ECG पण करायला सांगितलेले आहे आणि सोनोग्राफी. तर आता बघूया आपण, म्हणजे पोटामध्ये काही त्रास आहे का, किंवा अन्ननलिकेला काही त्रास होतोय का, म्हणजे काही इजा वगैरे झालेली आहे का, किंवा इन्फेक्शन काही झालेलं आहे का, ते चेक करण्यासाठी त्यांनी सोनोग्राफी पण सांगितलेली आहे. तर बघूया आज हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर रिपोर्ट वगैरे कलेक्ट करते आणि त्याच्यानंतर जे आहे ते जे पण असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळ सकाळ भाजीसाठी काही घरामध्ये अवेलेबलच नव्हतं, तर दादा मार्केटला गेला आणि कोबी, त्यानंतर काकडी, टोमॅटो आणि दोडके असं भाजीला घेऊन आला. तर त्यातच मी दोडके आणि काकडी जी आहे ती स्वच्छ धुतली आणि दोडक्याची भाजी आणि काकडी जी आहे तर ती कट केली, चपात्या बनवल्या, जेवण केलं आणि डायरेक्ट निघाले हॉस्पिटलला. तर हॉस्पिटलला आले, रिपोर्ट कलेक्ट केले परंतु ते रिपोर्ट होते ते सगळे नॉर्मल आलेले आहेत. तर ब्लड सॅम्पल दिलं होतं त्याच्यातलं. तर मॅडमने सांगितलं त्रास कमी न झाल्यामुळे आपल्याला ECG करावं लागेल, कारण की मला श्वसनाला खूप जास्त त्रास होते. तर मग ECGचा नंबर लावला. ECGचा रिपोर्ट आला होता मॅडमकडे, परंतु मॅडमची OPD संपली म्हणून मी डायरेक्ट घरी आले. तर ही आहे जुनी बिल्डिंगची दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची. तर मग तिथून मी डायरेक्ट घरी आले आणि जे कुठले रिपोर्ट काढलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. इथं CBC टेस्ट आहे, सिरोनम आयर्नची टेस्ट आहे, व्हिटॅमिन B12ची आहे आणि व्हिटॅमिन D3ची आहे. अशा टेस्ट केल्या आणि त्यानंतर जे आहे ना हे सगळे रिपोर्ट आहेत. तर माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, परंतु जे आहे ना तर मला त्रास कमी व्हायचं कामच घेत नाही. तर बघूया आता याच्या ECGच्या रिपोर्टवर मॅडम काय बोलतात. तर संध्याकाळी मग जेवणामध्ये सिंपल असा बेत होता, चपाती आणि वरणाचा. तर असा होता आजचा दिवसाचा ब्लॉग. कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा.